आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातले मनसे उमेदवार डॉक्टर प्रदीप पवार यांचं नाशिकमधल्या मुंबई नाका परिसरात जोरदार स्वागत करण्यात आलं। नाशिकमधून प्रदीप पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये सुरू असणाऱ्या संभ्रमाला आता पूर्णविराम मिळालेला आहे। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं। तर पुणे लोकसभा मतदारसंघासाठी दीपक पायगुडे यांची नाव जाहीर होताच पुण्यातल्या रास्ता पेठेतल्या मनसे ऑफिस समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी फटाके आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। थेट जातोय पुण्यात अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आहे। आपण असं पाहिलंय अरुण की खरं तर एक मनसेची जी रणनीती ठरली होती त्यानुसार शिवसेनेच्या विरोधात उमेदवार द्यायचा, पण याला अपवाद दिसतोय तो म्हणजे खऱ्या अर्थानं पुण्यात भाजपच्या विरोधातला उमेदवार असेल। पुण्यातलं मागील 2 निवडणुका पाहता यावेळी मनसेसाठी अनुकूल परिस्थिती कितपत दिसते आणि मनसे उमेदवाराचं पुणेकरांनी कशा पद्धतीनं स्वागत केलंय? ऋषी, खरं तर म्हणजे जसं आपण आता सांगितलं की भाजप सेनेच्या जागा वाटपामध्ये पुण्याची जागा ही भाजपाच्या वाट्याला आलेली आहे। सुरुवातीपासून भाजप या ठिकाणी लढत आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणचा उमेदवार भाजपाच्या विरोधातला उमेदवार आहे असं आपण म्हणत असलो तरी अजूनपर्यंत भाजपाचा उमेदवार निश्चित झालेला नाही आहे। भाजपाचं या संदर्भात एकमत झालेलं नाही आहे। 2 उमेदवारांमध्ये चुरस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिसरंच नाव पुढे येते की काय अशीही चर्चा होती। आणि दरम्यानच्या काळात गडकरी आणि राज ठाकरेंची भेट झाली आणि कदाचित असंही झालं असण्याची शक्यता, म्हणजे शक्यतेच्या पातळीवरती जर पुणे मतदारसंघ हा मनसेला सोडायचा असंही जर ठरलं असेल, म्हणजे गेल्या वेळी ज्या मनसेची मदत काँग्रेसला झाली होती, कारण मनसेकडून रणजित शिरोळे हे नवखे तरुण उमेदवार दिले गेले होते ज्यांनी जवळजवळ 75,000 मतं खाल्ली होती आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव हा 25,000 मतांनी झाला होता। यावेळी थोडंसं उलटं करून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करायचा आणि भाजपलाही मदत होणार नाही असं बघत एक तगडा उमेदवार म्हणजे फक्त मनसेचाच उमेदवार या ठिकाणी विजयी होईल असं बघायचं आणि या दृष्टिकोनातून दीपक पायगुडेंसारखा उमेदवार पक्षानं दिलेला आहे। ज्या दीपक पायगुडेंकडे 2 वेळा ते आमदार होते, गेल्या 25 वर्षाचा राजकीय अनुभव आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की त्यांच्या नावावरती मनसेमध्ये सहमती एका अर्थाने आहे। फारशी चुरस या ठिकाणी उमेदवारीसाठी नक्कीच नव्हती। स्वतः दीपक पायगुडे देखील मनसेमधून लढण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते आणि असं असताना राज ठाकरे यांनी म्हणजे काल ज्यावेळी नावं जाहीर केली त्यावेळी देखील आपल्याला जाणवलं असेल की शेवटचं नाव म्हणजे उत्कंठावर्धक पद्धतीनं ही सगळी नावं जाहीर केली गेली। शेवटचं नाव घेतलं गेलं। पुण्याचं नाव घेत असताना राज ठाकरेंनी विशेष जोर देऊन दीपक पायगुडे यांचं नाव घेतलं। याचा अर्थ त्यांना कुठेतरी पुण्यामध्ये अशा पद्धतीचं समीकरण तयार करायचं आहे की मनसेचाच उमेदवार या ठिकाणी विजयी होईल। आणि जसं आपण आता सांगितलं की गेल्या वेळची निवडणूक आणि या वेळेच्या निवडणुकीमध्ये फरक आहे मनसेने दिलेला उमेदवार आणि आजची राजकीय परिस्थिती, कारण काँग्रेसकडूनही तसा उमेदवार म्हणजे त्या ठिकाणी केवळ चुरस आपल्याला बघायला मिळते उमेदवारीसाठी। विश्वजित कदम आहेत, विनायक निमन आहेत, मोहन जोशी आहेत, यांच्या नावाची केवळ चर्चा आहे। मात्र कुठल्याच पक्षाचे म्हणजे या 2 प्रस्तावित पक्षाचे उमेदवार अजून निश्चित झालेले नाही आहेत। केवळ आम आदमी पार्टीचे उमेदवार घोषित झालेले आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मनसेनं आपला उमेदवार जाहीर करून एका अर्थाने नक्कीच फक्त सुभाष वारेंचं समोर आलेलं नाव आणि भाजपनं खेळलेली आपण ज्या पद्धतीनं म्हणतायत त्या पद्धतीनं जर रणनीती असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी युद्ध ठरतं त्यावेळी जरी समोर मित्र असला तरी आपल्या हातातली तलवार त्याला